अमेरिकेतल्या डेट्रॉइडमध्ये दोन भावांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला हेलिकॉप्टरमधून फुलांचा आणि पैशांचा वर्षाव केला. साधीसुधी नाही, तर एकूण 4,30,000 रुपयांची कॅश त्यांनी हेलिकॉप्टरमधून खाली टाकली. पण त्यांनी असं का केलं ते सांगतो. डेट्रॉइडच्या ईस्टर साइडमध्ये राहणारे डॅरेल थॉमस हे दानशूर व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. 15 जूनला वयाच्या 58व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी समाजाप्रती आपण देणं लागतो ही भावना कायम ठेवत वेगळ्या पद्धतीने डॅरेल यांना श्रद्धांजली द्यायचं ठरवलं. त्यामुळे त्या मुलांनी दफन केलेल्या जागेवर हेलिकॉप्टरमधून पैसे उधळण्याची व्यवस्था केली. या दोघांनी $5,000ची कॅश आणि गुलाबाच्या पाकळ्या हेलिकॉप्टरमधून उधळल्या. याबद्दल स्थानिक पोलिसांना आधीच सूचना दिली होती, पण त्यात कॅश असतील हे पोलिसांनाही माहीत नव्हतं. त्यांच्या मुलांनी 4,30,000 रुपयांची कॅश जेव्हा हेलिकॉप्टरमधून उधळली, तेव्हा या नोटा जमा करायला लोकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे आता पोलिसांनी जरी हे प्रकरण मनावर घेतलं नसलं, तरी कोणतीही पूर्वसूचना न देता हेलिकॉप्टरमधून नोटा फेकल्या म्हणून फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन या घटनेची चौकशी करतंय. या घटनेचा व्हिडिओ ज्यावेळी व्हायरल झाला, त्यावेळी अशा प्रकारच्या श्रद्धांजलीवर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे तुमची ही प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ द्या.